हॅलो गाईस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आपण चाललो आहे गुलमार्गला गोंडोला राईडनी फेज 2पर्यंत. तर आता हा जो ब्रिज जातो आहे तो आहे अब्दुल्ला ब्रिज, झेलम रिव्हरवरचा. हा खूप प्रसिद्ध ब्रिज आहे श्रीनगरमध्ये. मी आत्तापर्यंत जो एक्सपिरियन्स केला आहे, काश्मीरचा इन्फ्रा खूप छान आहे. मला तरी खूप आवडला. चांगले रोड आहेत सगळीकडे. आता हे आहे गेटवे टू गुलमार्ग. इकडे सरळ गेलं की गुलमार्ग आहे. समोर जे डोंगर दिसतात बर्फाचे, आपल्याला तिकडेच जायचं आहे. माझं तरी हेच मत आहे की माणसांनी आयुष्यात एकदा तरी काश्मीरला भेट द्यावी, कारण स्वर्ग आहे तो जगातला, भारताचा. तर नक्कीच भेट द्यावी. आणि सिक्युरिटीचं म्हणाल तर खूप सिक्युरिटी आहे इकडे. टप्प्याटप्प्याला आपले CRPFचे आणि आर्मीचे जवान आहेत सुसज्ज आपल्यासाठी. काश्मीरमध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी मोहरीची म्हणजे सरसोची शेती दिसेल. भरपूर छान दिसतं ते बघायला. आणि इकडे पण बघा एक गाडी आहे CRPFची. हे बघा डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. तिन्ही साईडला डोंगरच डोंगर आहेत. तर खूप छान दिसतं आहे गाव असं. बर्फ पण समोरच आहे आणि खूप छान वाटतं ते बघायला. ही बघा इकडे आता चेकपोस्ट गेली आहे आर्मीची. आता इकडेच आपल्याला बूट आणि कोट वगैरे घ्यायचे आहेत. हे आम्हाला 300 रुपयात हा सेट मिळाला, कोट आणि गमबूटसोबत 300 रुपयाला. यार, आम्ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये बाहेर पडलो, तिकडे काश्मीरमध्ये डोंगरांमध्ये ट्रॅफिक आहे. आम्हाला नंतर कळलं की हे ट्रॅफिक आर्मी कॉन्वॉय जाणार होतं म्हणून होतं. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहोत गुलमार्गच्या गोंडोलाजवळ. आता आम्ही गाडीतनं उतरलो आहे. आता थोडा वॉक करून आम्हाला जायचं आहे गोंडोलाजवळ. इकडे हेलिकॉप्टरची पण सोय आहे, जसं तुम्ही बघू शकता. थोडासा वॉक करून आम्ही गोंडोलाजवळ आलेलो आहोत. इकडे हे एशियातलं हायेस्ट रोपवे आहे. 2 फेजेसमध्ये डिवायडेड आहे हे. इकडे मी प्रिफर करेन की तुम्ही 9-9:30च्या दरम्यान या, वेळेत या, कारण इकडे खूप गर्दी असते. इकडे लाईन पण खूप असते. आता आमचं पण 1 तास वगैरे लाईनीतच गेला आमचा. लवकर या, म्हणजे तुम्ही जास्त लाईन अवॉइड कराल. इकडे तुम्ही गोंडोलामध्ये एंट्री गेटजवळ इकडे याल, त्याच्या थोडं आधी तुम्हाला जे तुमच्या ड्रायव्हर किंवा मग असतील ते ड्रॉप करतील. आणि मग इकडे तुम्हाला भरपूर सगळी युनियन कॅबवाले येतील इकडे, कारण त्यांचीच मोनोपॉली आहे. तर युनियन कॅबवाले तुम्हाला रेट सांगतील, या रेटमध्ये जा. खूप टाईम लागतो इकडनं, पण तसं काही नाही आहे. तुम्ही चालत येऊ शकता इकडे. जास्त टाईम लागत नाही. 10 ते 15 मिनटाचा जस्ट वॉक आहे, किंवा त्याच्यापेक्षाही कमी याच्यात तुम्ही येऊ शकता. त्यामुळे तुम्हाला गाडीची खरं गरज नाही आहे. सो तुम्ही स्कॅम्स अवॉइड करा, कारण जे युनियन कॅब्सवाले असतात ते काही पण खूप हाय रेट सांगतात. तर तुमचं तिकडे लॉस होऊ शकतो. तर ते अवॉइड करा, म्हणजे तुम्ही स्कॅम्स अवॉइड करा. गोंडोला राईडचं बुकिंग तुम्ही ऑनलाईनही करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंट्समध्ये देतो कुठून करायचं ते. याचं आम्हाला 1800 रुपये दोन्ही फेज 1 फेज 2चे लागले. हे जे आहेत ते इकडचे टायमिंग्स आहेत, समर अँड विंटर टायमिंग्स. पॉज करून तुम्ही रीड करू शकता. आता आम्ही गोंडोला राईडमध्ये बसणार आहोत. आता अजून एक टिप देतो तुम्हाला की तुम्ही शक्यतो ऑनलाईनच बुकिंग करा, जे ऑलमोस्ट 1 महिन्याआधी वगैरे चालू होतं. कारण इकडे जे तत्काळ प्राईज आहेत किंवा म्हणजे ऑन दी स्पॉट तुम्ही बुकिंग करतात, त्याचे प्राईस त्या मानाने खूप हाय आहेत. आता आम्ही राईडमध्ये एंटर करतो आहे. मी या ब्लॉगमध्ये फक्त फेज 2चं दाखवलं आहे, कारण फेज 1ला ॲक्च्युली जास्त बर्फ नसतो. त्यामुळे आम्ही डिरेक्टली फेज 2लाच गेलेलो होतो. जर तुम्हाला फेज 1मध्ये थोड्या वेळ थांबायचं असेल तर तुम्ही नक्कीच थांबू शकता, पण मी प्रिफर करेन की तुम्ही फेज 2लाच जा. फक्त फेज 2चा ड्रॉबॅक हाच आहे की तुम्हाला काही जास्त खायला नाही मिळणार. म्हणजे फक्त कॉफी, हॉट चॉकलेट आणि मॅगी मिळते. इकडे येताना तुम्ही कॅम्फर म्हणजेच कापूर कॅरी करा,
कारण वरती ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कापराचा वास घेतला तर तुम्हाला रिलीफ मिळतो. इकडे येताना शक्यतो जास्त सामान आणू नका. फक्त आयडेंटिटी प्रूफ ऑफिशियल आणा, मोबाईल फोन, गॉगल्स एवढं तरी आणा आणि कापूर आणि कापूस पण आणा. फेज 1ची जी हाईट आहे ती आहे 8,694 फीट आणि फेज 2ची जी हाईट आहे ती आहे 14,403 फीट. इकडे येताना कधीतरी तुमची केबल कार मध्येच थांबू शकते बिकॉज ऑफ सम पॉवर कट्स वगैरे. तर घाबरायचं काही कारण नाही आहे. ते 2 मिनटासाठीच थांबते, जास्त वेळ थांबत नाही. कारण आमच्यासोबत दोन्ही वेळेस, रिटर्नच्या वेळेस आणि जाताना पण एकदा आमची केबल कार जी होती ती थांबलेली होती. गॉगल कॅरी करा, कारण इकडे जसं तुम्ही वरती जाता बर्फात तेव्हा तुमच्या डोळ्याला त्रास होईल बर्फाचा. पांढरं पांढरं सगळीकडे जिथे बघाल तिथे पांढरा बर्फ असतो, त्यामुळे गॉगल्स कॅरी करा. आणि आम्ही जिथे फेज 2ला थांबलेलो होतो तिकडे आम्ही मॅगी खायला घेतलेली होती. तिकडे जे रेट्स असतात मॅगीचे वगैरे ते पण खूप जास्त असतात. सो काहीतरी छोटंसं कॅरी जर तुम्ही करता येत असेल तर करू शकता. असं म्हणणं नाही आहे माझं की कोणाला मोठ्यानं किंवा म्हणजे प्रॉपर मिडल एज लोक आहेत त्यांना त्रास नाही होऊ शकत. त्रास कोणालाही होऊ शकतो ऑक्सिजन कमी असल्याचा, पण हाय चान्सेस लहान मुलांना आणि वृद्धांना आहे. आता आपण फेज 1मध्ये एंटर करतो आहे. इकडे तुम्हाला अजून काही खायला वगैरे पण मिळेल, प्लस इकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे पण आहेत. पण बर्फ कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे इकडे. बर्फ तुम्हाला फेज 2लाच खूप जास्त मिळेल. आता आम्ही इकडनं उतरून केबल कार चेंज करून आता आम्ही फेज 2साठी जातो आहे. इकडे पण लाईन आहे, गर्दी आहे. इकडे पण बघा लिहिलेलं आहे की अस्थमा पेशंट्स किंवा ज्यांना श्वासाचे त्रास आहेत त्यांनी इकडे येऊन काळजी घ्यावी. आता आम्ही फेज 2साठी केबल कारमध्ये एंटर करतो आहे. मला इकडची क्लिनिंग सिस्टम खूप आवडली. म्हणजे जसं केबल कार रिटर्न येते वरून तसं म्हणजे जशी लोक डिबोर्ड करतात तसंच मधल्यामध्ये ते पटकन केबल कार क्लीन करून पुढच्या लोकांसाठी तयार ठेवतात. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ती नॉनस्टॉप आहे, त्यामुळे खूप आवडले मला हे. आता आपण जसं जसं आपण वरती जातो तसं तसं बर्फ केवढा वाढतो आहे आणि किती भारी वाटते बघायला एवढा सगळा बर्फ बघून. एवढा बर्फ मी कधीच बघितला नव्हता. इवन मनालीला पण आम्ही गेलो होतो तेव्हा पण एवढा बर्फ नव्हता. आता आम्ही उतरलो आहे केबल कारमधून. ॲक्च्युली माझ्या हातात ग्लव्ज होते म्हणून मी शूट नाही करू शकलो उतरताना. आता इकडे वरती पण बघा किती गर्दी आहे, पण वेदर क्लिअर असल्यामुळे ऊन पडलं आहे त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. आता या माझ्या मागच्या व्ह्यूमधनं कळत असेल की काश्मीरला स्वर्ग का म्हटलं जातं. किती सुंदर वाटतं आहे ते बघा. आता मी तुम्हाला बर्फ उचलून दाखवतो. हा बघा बर्फ. खेळून घ्या माझ्यासोबत व्हर्च्युअली. आम्हाला साधारण 1.5 ते 2 तास लागले गोंडोला राईड करून इथपर्यंत पोचायला. ते जे समोर टेंट्स दिसत आहेत ते ॲक्च्युली आर्मी कॅम्प्स आहेत. तर त्यांना सल्यूट आहे. या वेदरमध्ये, या कंडिशनमध्ये आपल्या सेफ्टीसाठी ते कायम हजर आहेत. आणि हा जिथे बघाल तिथे तुम्हाला बर्फच बर्फ दिसेल, त्यामुळे किती छान वाटतं हे. गोंडोलाचा रोपवेच आहे फेज 2चा. तिकडनं आता आम्ही आलो तर रिटर्न जाणार आहोत. आता 1.5 तास थांबून फोटोशूट करून आम्ही रिटर्न निघालो आहोत रोपवेनी परत एकदा. आता हा व्ह्यू पण बघा किती भारी दिसतो आहे. फेज 1ला किंवा मग रोपवेला एंटर करायच्या आधी इकडे तुम्हाला बरेचसे वेंडर्स दिसतील लेज घेऊन, किंवा मग इकडची फेमस मिठाई आहे कुलचा म्हणून. ती पण खूप छान आहे, खूप छान टेस्ट लागते त्याला खोबऱ्याची. ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 10 रुपयात मिळते. सो एकदा नक्कीच ट्राय करा, स्वस्त आहे.
याच व्ह्यूजसोबत मी हा व्हिडिओ एंड करतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आता मी या काश्मीरच्या व्हिडिओजची प्लेलिस्टसुद्धा बनवतो. हे पण तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला या टूरचे सगळे व्हिडिओज एकत्र मिळतील. हे बघा फेज 1 एंड करतो आहे, फेज 1 दाखवून. आता इकडनं आम्ही केबल कार चेंज करणार. आता इकडे पण रिटर्नला गर्दी आहे. चला तोपर्यंत बाय बाय.